प्रीत जडली हृदयी भाग 49. मागील भागात. मला वाटतं हे तन्वीला न्याय मिळवून द्यायला पुरेसं आहे पंकज, असे म्हणून काव्याने तिच्या पर्समधून रेकॉर्डर काढला. पंकज आता जे काही बोलला त्यात ते रेकॉर्ड झालं होतं. पंकजला आता तिचा राग येत होता. सर, ही हार्ड डिस्क तर ब्लँक आहे, त्याच्या माणसाने ओरडून सांगितलं. काय? माझ्याशी धोका? या या पंकज गिरीशी धोका? सोडणार नाही तुला काव्या, असे म्हणून पंकज काव्याच्या अंगावर दात ओठ खाऊन जात होता. काव्या घाबरली होती. पंकज तिच्या जवळ येत होता. तो तिच्या हातातील तो रेकॉर्डर हिसकावून घ्यायचा प्रयत्न करणार तोच दुसराच एक तरुण पंकजवर गन ताणत त्याच्या जवळ येऊन उभा राहिला. मॅम, तुम्ही गाडीत जाऊन बसा, तो माणूस काव्याकडे पाहत म्हणाला आणि काव्या पटकन गाडीत जाऊन बसली. आता पुढे. काव्या गाडीत जाऊन बसताच त्या माणसाने गाडीचे दोन्ही डोअर बंद केले. तिने गाडीच्या फ्रंट आरशातून पाहिलं. बंदुकीचा आवाज होत होता. समोर पंकज आणि तुषारचे गुप्तचर गोळीबार करत होते. तुषारची त्यांना तशी स्ट्रिक्ट ऑर्डर होती. ज्यावेळेस त्याला जावेदच्या सांगण्यावरून पंकजचा डाऊट आला होता, अगदी त्या दिवसांपासूनच त्याने काव्यासाठी गुप्तचर ठेवले होते. ते काव्याचे बॉडीगार्ड होते. डोंट वरी, आम्ही तुम्हाला काहीच होऊ देणार नाही. आम्ही तुषार सरसाठी काम करतोय, त्यातील ड्रायव्हिंग सीटवर बसलेला एक जण बोलला. तसं तिला थोडं रिलॅक्स फील झालं. बघून घेईल मी तुला, सोडणार नाही तुला आणि त्या तुषारला. तुझेही तेच होणार जे मी तन्वीचं केलंय, पंकज ओरडून बोलत होता. आज त्याचा काव्याने चांगलाच पोपट केला होता, त्यामुळे तो रागाने लाल झाला होता. त्याच्या डोळ्यात आता फक्त सुडाची आग पेटली होती. दुसरा दिवस उजळला. तुषार आज लवकरच ऑफिसमध्ये आला. काव्याला भेटण्यासाठी तो व्याकुळ झाला होता. काल जे काही झालं ते त्याला त्याच्या त्या गुप्तचराकडून माहीत झालं होतंच, पण आता काव्याला पाहिल्याशिवाय आणि तिला भेटल्याशिवाय त्यांचं मन शांत होणार नव्हतं. काव्या 10च्या सुमारास ऑफिसमध्ये पोहोचली. तुषारचे तिच्या केबिनकडे लक्ष नव्हतं. काव्या तिच्या केबिनमध्ये जाताच तुषारने तिला त्याच्या केबिनमध्ये बोलावून घेतलं. तसा निरोप पिऊने तिला दिला होता. काव्या तुषारच्या केबिनजवळ गेली. डोअर नॉक करून ती आत गेली. त्याने डोअरकडे पाहिलं. तुषारची नजर आता काव्यावर पडली. मागील 5 दिवसात तो तिला भेटलाच नव्हता. वेटिंग, डील या सगळ्या गोष्टीत इतका बिझी झाला होता तो, त्याला तिला फोन करून बोलायला सुद्धा वेळ मिळाला नव्हता. कामाच्या बाबतीत सिन्सिअर होता तो. सॉरी, काल तू घरी आली होतीस, पण डॅडमुळे मी नाराज झालो आणि तुला भेटू नाही शकलो. तुषारला वाटलं की ती त्याच्यावर नाराज असेल. इट्स ओके, काव्या हसत म्हणाली. म्हणजे तू नाराज नाहीस? तुषार आश्चर्याने म्हणाला. नाही, रिअली? तुषारला विश्वास बसत नव्हता. हो, तुम्ही मला बोलला नाही म्हणून मी नाराज नाही, पण पण काय? तिचा पण ऐकून तुषारचा जीव वरखाली होत होता. म्हणजे ही नाराज आहे तर, असंच त्याचं मन त्याला बोलत होतं. तुम्ही काल तुमच्या डॅडशी खूप चुकीचं वागलात सर. इनफॅक्ट तुम्ही कधी त्यांना समजून घेण्याचा प्रयत्नच केला नाही. तुषारला ती असं का बोलते काहीच समजत नव्हतं. काव्याने मग तुषारसमोर तो रेकॉर्डर ठेवला आणि चालू केला. पंकजच्या तोंडून त्याला सत्य काय ते समजलं होतं. तो आश्चर्याने काव्याकडे पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर राग आणि पश्चाताप दोन्ही भाव दिसत होते. आपण आपल्या वडिलांशी खूप चुकीचं वागलो. तेच खरे होते. त्या नालायक पंकजमुळेच तन्वी आपल्याला सोडून गेली आणि आपण किती मोठी शिक्षा डॅडला दिली. तो डोके गच्च पकडून खाली चेअरवर बसला. काव्याकडून त्याला त्याच्या आयुष्यातील सगळ्यात मोठं सत्य समजलं होतं. सर, चूक ही माणसाकडूनच होत असते, पण त्या चुका सुधारून माफी मागून प्रायश्चित पण करावं लागतं. तुमच्यामुळे तुमचे वडील खचले. त्यांना तन्वी गेल्यावर खरं तर तुम्ही आधार द्यायला हवा होता, पण तुम्ही तर त्यांनाच गुन्हेगार ठरवून त्यांचा आधार काढून घेतला आणि मग नाविलाजाने त्यांना व्हीलचेअरचा आधार घ्यावा लागला. काव्या बोलून निघून गेली. तुषारला आज खूप वाईट वाटत होतं. त्याला आता त्याच्या वडिलांशी कडकडून भेटावं वाटत होतं. दुसऱ्या दिवशी काव्या ऑफिसमध्ये आली. तुषार कुठेच दिसला नाही. कदाचित आज तो घरी राहणार असेल, तिला वाटलं आणि तिने कामाला सुरुवात केली. थोड्याच वेळात तिला रवीचा फोन आला. हॅलो. हाय काव्या, बाई ऑफिसमध्ये आहे का? त्याचा फोन लागत नाही. रवी. नाही,
सर ऑफिसमध्ये नाहीत. काही प्रॉब्लेम आहे का? काव्याला रवी काळजीत वाटला. हो काव्या, बाई कालपासूनच घरी आलाच नाही. त्याचा फोन पण लागत नाही. काल सकाळी रागात पूजेवरून उठून गेला. अजून आलाच नाही. तुला भेटला तर कळव मला. रवीने बोलून फोन ठेवून दिला. पण त्याच्या बोलण्याने काव्या काळजीत पडली. आता कुठे शोधायचं यांना? त्या पंकजने काही केलं तर नसेल ना? मी पण जरा जास्तच बोलले का त्यांना काल? काव्याच्या मनात प्रश्नांचं वादळ होतं. ती पंकजच्या विचाराने घाबरली. धावतच ऑफिसमधील गणपतीसमोर हात जोडून उभी राहिली. देवा, हे जिथे कुठे असतील सुरक्षित ठेव रे बाबा. ती हात जोडून प्रार्थना करत होतीच की तिला आठवलं तर भावनिक आणि दुःखात असल्यावर त्याच्या फार्म हाऊसवर निघून जात असे. रवी, मी फार्म हाऊसवर जाते. मला माहीत आहे ते यावेळी नक्की फार्म हाऊसवर असतील. तू पण ये बघू, बघू काय ते. काव्याने बोलून फोन ठेवून दिला आणि ती फार्म हाऊसच्या दिशेने निघाली. इथे तुषारला मी आणखी नीट ओळखत नाही. हिला बरं माहीत की बाई यावेळी दुःखात आहे आणि या दुःखात असल्यावर तो फार्म हाऊसवर असतो ते आणि मुळात हिला फार्म हाऊसवर गेलीच कशी? रवीच्या मनात प्रश्न होते, पण सध्या त्याने त्याचे लक्ष तुषारवर केंद्रित केलं. इकडे काव्या फार्म हाऊसवर गेली. गेटवर एक माणूस थांबला होता. तुषार सर कुठे आहेत? काव्याने काळजीने विचारलं. मॅम, सर आतमध्ये वरच्या फ्लोअरवर आहेत. तो माणूस म्हणाला. ओके, थँक बोलतच काव्या सरळ वरच्या मजल्यावर गेली. तुषार एका खोलीत बसला होता. डोअर अर्धवट ओपन होतं. काव्या तिथे पोहोचली तर समोर तुषार सोफ्यावर अस्ताव्यस्त पडला होता. त्याने डोळे बंद केले होते. काव्याने जवळ जाऊन पाहिलं तर त्याच्या तोंडचा स्मेल येत होता. बहुतेक त्याने वाईन घेतली होती आणि त्याला सुस्ती चढली होती. काव्याने त्याच्या चेहऱ्यावर काळजीने टॅपटॅप केलं, पण तो बेशुद्ध होता. तिने टेबलवरील ग्लास घेऊन पाण्याचे काही थेंब त्याच्या चेहऱ्यावर टाकले. त्याने हलकेच डोळे उघडून पाहिलं. काव्या, आलीस तू? मी एवढा वाईट वागलो घरात, तरी पण तू माझ्यासाठी आलीस. तुला माझा राग नाही का आला? तो स्वतःला सावरत बोलत उठत होता, पण त्याचा तोल गेला. काव्या तिथेच त्याच्या बाजूला बसली होती. तुषारचा कल गेला आणि तो काव्याच्या मांडीवर आडवा झाला. काव्याला त्याची अवस्था पाहवत नव्हती. आतापर्यंत त्याने कधीच वाईन घेतली नव्हती. आज त्याला त्याच्या वागण्याचं वाईट वाटत होतं. वडिलांना काय तोंड दाखवावं म्हणून तो फार्म हाऊसवर निघून आला होता. नाही, नाही हो. तन्वीच्या प्रेमापोटी तुम्ही असे वागलात. तुमच्या जागेवर दुसरं कोणी असतं तर? त्यालाही असंच वाटलं असतं. प्लीज, तुम्ही खूप चांगले आहात हो. तुम्ही असे वाईट वाटून नको रडू बरं. ती त्याच्या केसातून हात फिरवत त्याला शांत करायचा प्रयत्न करत होती. मी पाणी आणू का तुमच्यासाठी? असं म्हणून काव्या उठण्याचा प्रयत्न करत होती, पण त्याने तिला सोडलं नाही. त्याने तिच्या हाताला धरून ठेवलं. प्लीज, मला सोडून कुठेही जाऊ नकोस. मी एकटा पडलो असं वाटत आहे आज मला. प्लीज जान, तू मला नको का सोडून जाऊस. मला गरज आहे तुझी. तू असल्यावर मला अपराधी वाटत नाही. तो असा काही वागत होता की काव्याला त्याला रडताना पाहून वाईट वाटत होतं. तिने त्याला असं कधीच पाहिलं नव्हतं. आज मात्र तो तिच्या कुशीत रडत होता. तिचा त्याला आज आधार वाटत होता. इकडे रवी, राणी, सुशीलाताई फार्म हाऊसवर आले तर त्यांना धक्काच बसला. समोर तुषार काव्याच्या मांडीवर झोपला होता. काव्या त्याच्या केसातून हात फिरवत होती. सुशीलाताईंनी तुषारकडे पाहिलं आणि त्या धावतच त्याच्या जवळ गेल्या. त्याच्या आवाजाने काव्या पटकन बाजूला झाली आणि तुषार तसाच पडून राहिला. तुषार, काय झालं आहे तुला? तू असं का वागतोयस? सुशीलाताई त्याच्या 2 दिवस घरात नसल्याने घाबरल्या होत्या. आधीच एक अपत्य त्याने गमावलं होतं. सध्या त्याला आरामाची गरज होती, म्हणून त्याला देसाई होमवर आणलं गेलं. त्याला अशा अवस्थेत सोडून तिचं रूमवर अजिबात लक्ष लागणार नव्हतं, म्हणून ती पण मग देसाई होममध्येच थांबली. दुसरा दिवस उजळला. तुषारला थोडंसं बोर फील होत होतं. तसेही काल काही खाल्लं नसल्यामुळे तो नाश्ता करण्यासाठी खाली आला. काव्यासोबत सुशीला आणि राणी सर्वजण डायनिंग टेबलवर जमले होते. तुषार खाली आला तसे सगळे त्याला गुड मॉर्निंग विश करत होते. 1 मिनिट, तो खाली बसणार तोच उठला आणि निघून गेला. सगळ्यांना काहीच समजत नव्हतं. थोड्या वेळाने तो त्याच्या वडिलांना, मिलिंद देसाईंना नाश्ता करण्यासाठी घेऊन येताना दिसला. डॅड, आजपासून तुम्ही इथे नाश्त्यासाठी बसायचं सगळ्यांसोबत. तुषार त्यांचा हात धरून बोलला. मिलिंद देसाईंना तर आज त्याच्या कामावर, कानांवर आणि डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. त्याने त्यांना त्याच्या शेजारील चेअरवर बसवलं आणि स्वतः पण त्यांच्या जवळ बसला. किती दिवसांनी आज बापलेक जवळ आले होते. दोघे एक झाले होते.
सुशीलाताईंना त्यांचा पूर्वीचा तुषार मिळाला म्हणून त्या खुश होत्या. त्यांचे डोळे भरून आले होते. रवी, राणी, घरातील सर्व नोकरांना सुद्धा आज आनंद झाला होता. काव्याने सुशीलाताईंकडे पाहिलं, त्यांनाही तिच्याकडे हसून पाहिलं. पण अजून तरी हे सर्व काव्यामुळे घडलं आहे हे कोणालाच माहीत नव्हतं, तुषार सोडून. तर मग मैत्रिणींनो, कशी वाटते कथा? आवडली ना? आवडली असेल तर प्लीज एक छोटीशी कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, कथेचा एंड चालू आहे, तर प्लीज भाग मिस करू नका. पूर्ण पार्ट पहा आणि कथा कशी वाटते एक कमेंट देऊन नक्की कळवा. तुमचे एक कमेंट पण माझ्यासाठी खूप मोठे प्रोत्साहन आहे. थँक यू फॉर वॉचिंग वन माझे चॅनेल.